मराठी आणि इंग्रजी इथपर्यंत ठीक होतं, पण हिंदीची सक्ती असू नये. हिंदी ही ऐच्छिक असेल तर त्याला विरोध करायचं कारण नाही. आरोप करून नेत्याला जेरीस आणायचं आणि नंतर त्यालाच पक्षात प्रवेश द्यायचा ही महाराष्ट्रात सध्याची राजकारणाची नवी पद्धत सुरू झाली आहे. आरोप करायचं, त्याला पूर्ण जेरीस आणायचं आणि नंतर त्याच्या पक्षप्रवेश घ्यायचा ही महाराष्ट्रात सध्याची राजकारणाची नवी पद्धत सुरू झाली आहे. दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर लोकसुद्धा त्या नेत्यावर झालेल्या आरोपाकडे दुर्लक्ष करतात आणि त्या नेत्याची नवीन सुरू होते. ज्याने टीका आणि आरोप केले तेच नेते टीका केलेल्या लोकांना हारतुरे देऊन पक्षप्रवेश देत आहेत. सगळ्यांनाच सत्तेत जायचं आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पण पक्षप्रवेश सोडून अन्य काम त्यांना राहिलं नाही. महिला अत्याचाराबाबत गृह खात्याने आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. बऱ्याचदा महिलांनी तक्रार देऊन सुद्धा पोलिसात गुन्हा दाखल होत नाही. ही पोलिसांची पद्धत बदलली गेली पाहिजे. लोकांचा प्रचंड रोष आहे. सामाजिक न्याय विभागीय किंवा आदिवासी विभागाचा निधी अन्यत्र वळवला जाऊ नये. त्यांच्या हक्काचा, शिक्षणाचा, विकासाचा, साठीचा निधी आहे, त्यांच्यासाठीच खर्च केला जावा. तो निधी कमी पडू नये. निधी अन्यत्र वळवल्यामुळे त्याचा परिणाम गरिबांच्यावर होत आहे. याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यशवंतराव नाईक, वसंतदादा पाटील ही कृष्णाकाठची माणसं ही विचाराला पक्की होते. त्याच विचाराने सर्वांनी पुढे जाणे गरजेचं होतं. पण बदललेल्या परिस्थितीमुळे काही वेगळे निर्णय झालेत, पण या बाबत मी काही बोलणार नाही. काल परत्वे सर्व गोष्टी बदलत असतात. हल्ली तर कोण कुठल्या पक्षात जाईल याचा काही नेम नाही. मात्र आघाडीचा धर्म पाळण्यासाठीच चंद्रहार आणि पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार आम्ही केला होता. त्यावेळेचा आमचा निर्णय योग्यच होता. एखाद्याने वक्तव्य केलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यावं असं मला योग्य वाटत नाही. पण बळजबरीने धर्मपरिवर्तन करणे ही गंभीर बाब आहे. जर जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलं जात असेल तर त्याबाबतचे पुरावे पोलिसांच्याकडे द्यावेत आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मतीच्या उंची बाबतीत अजून ठोस भूमिका घ्यायला तयार नाही आहे. ओळखीचा अहवाल येऊ दे किंवा अन्य काही गोष्टी असतील यामध्येच अडकून पडलेला आहे. पण तिकडे कर्नाटक सरकारने उंची वाढवण्याच्या बाबतीत ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता पावसाळाही सुरू झालेला आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मध्ये जलसंपदा मंत्री सांगलीत आले होते. मला त्या बैठकीला काही महत्त्वाच्या कामामुळे येता येऊ शकलो नाही. मला माहीत नाही त्या चर्चा त्यांनी इथल्या सगळ्या स्थानिक प्रमुख नेत्यांशी काय चर्चा केली. पण पूर येऊ नये यावर्षी अशी परमेश्वराकडे प्रार्थना. पूर येण्याची अनेक कारणं आहेत आणि ही कारणं दुरुस्त करण्यासाठी सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आणि या भागातले लोक हवालदिल होतात. पूर आल्यावर काहीच आपल्याला संकट एवढं मोठं असतं की काही विचार नका. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या पावसाळा अजून नाहीच, पाऊस झालेला म्हणजे फार मोठा पाऊस झालेला नाही आहे. काही प्रमाणामध्ये कोयना आणि वारणा भरलेली आहे काही प्रमाणात. पण जुलै ऑगस्टला नेहमी पाऊस येतो. त्यामुळं त्या काळात पूर येऊ नये आणि पूर येणार नाही ह्याच्यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी योग्य वेळी खाली सोडलं पाहिजे मोठा पाऊस येण्याच्या आधी. त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय करणं आवश्यक आहे. पण अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नात या भागातल्या लोकांनी अनेक मतं मांडलेली आहेत, आंदोलनं केलेली आहेत. सरकारने त्यांचं म्हणणं ऐकताना जे आंदोलन करणार होते ते सोडून बाकीच्या सगळ्यांना बोलवलेलं होतं. त्यामुळं काय चर्चा झाली मला माहीत नाही. पण आंदोलन करणारे आमचे अरुण लाड आहे तिथं, त्यांनी अतिशय मोठा पुढाकार घेतला आणि संघर्षाची भूमिका ठेवली. सरकारने अरुण लाड आणि त्यांची जी कृती समिती आहे त्यांच्या केलेल्या मागण्यांच्यावर, शंकांच्यावर उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांचं शंका निरसन करण्याचं काम सरकारी अधिकाऱ्यांनी आणि सरकारच्या त्या संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी करावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे. त्याच्यात काही राजकीय मुद्दा करण्याची आवश्यकता नाही आहे. लोकांच्यावरचं संकट याला महत्त्व दिलं पाहिजे. साहेब, जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करणं हे चुकीचंच आहे. मात्र तसं करणाऱ्यांना थेट सैराट करा किंवा या अप्रत्यक्षतेचा जीव घ्या असं वक्तव्य करणं भूपेंद्र पडळकरांनी हे कितपत योग्य वाटतं? ठीक आहे, एखाद्या केलेलं वक्तव्य असेल तर त्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही मला. पण
धर्मपरिवर्तन जर असेल तर त्याचा एव्हिडन्स पोलिसांना आत्तापर्यंत मिळाला असेल तर तो त्यांनी पुढं दाखल केला पाहिजे. बळजबरीनं धर्मपरिवर्तन हे गंभीरच आहे आणि त्याच कुणाचाही विरोध असू शकतो. बळजबरीनं जर धर्मपरिवर्तनाचे काही एव्हिडन्सेस पोलिसांना मिळाले असतील तर ते पोलिसांनी पुढं मांडले पाहिजेत आणि अशी गोष्ट होणं योग्य नाही. असं असताना पोलिसांनी याच्यावर खुलासा करणं एवढंच गरजेचं आहे. साहेब, संजय राऊत पाहिजे आपलं काय क्रमांतर कायदा झाला, कायदे वेगळे आहेत त्याच्यासाठी ऑलरेडी इन प्लेस आहेतच. संजय राऊत म्हणतात की केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून अनेक दुर्घटना घडतात, अनेक लोकांचे निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत. या सरकारला पनवती सरकार म्हणायचं का? संजय राऊत जे बोलले, जसं बोलले तसं मला बोलणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी जी मतं मांडली ती तुम्हाला लक्षात आली असेल कशासाठी मांडली. मी त्याच्यावर अधिक त्याचा विस्तार करणं